तर नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे तिकडच्या आपल्या उमापूरकडच्या शेतात. इथे आपल्या ऊसाला पाणी चालू आहे. हे पाहू शकता. आपल्याला आता वाटल्यास ऊस 2-4 सरळ आपले भिजायचे, वाटल्यास बाजरीला पाणी घ्यायचं आपल्याला, कारण की आपली बाजरी खूपच वाढलेली आहे. 10 दिवस होऊन गेली बाजरीला पाणी दिलं. आधी बाजरीला पाणी द्यायचं. पाणी पाहू शकता, लयच खूपच कमी पाणी आलं, कारण की बोरचे पाणी कमी झालं. आपण जे नवीन बोर मारा त्यासुद्धा पाणी आपला सोलार फिट केला आहे, त्याच्यामुळे सौर पंप आपलं पटकीन पाणी उपसून टाकत आहे. त्याच्यामुळं आपल्याला ह्याच पाण्याने बाजरी भिजायला लागणार आहे. ते पाणी काही उपयोगाचं नाही, कारण की ते उपसाचं आहे पाणी, हे सारखं चालते मोटर. त्याच्यामुळं हे पाऊस हे आपल्यावर ऊस तुलेला आहे. आपण ऊस लावायचा आहे आपल्याला. हे बघा, ऊसाचा क्वालिटी फुटला आहे, 1 नंबर ऊस फुटलेला आहे. आता आपलं चालू आहे पाईप जोडायचं. आधी आपल्याला पाईप जोडून घ्यायचे, कारण की आपण ऊसाला पाईप जोडायला चालू होतं ना, म्हणजे पाणी अजून चालू, ते पाईप इकडे आणायचे, मग बाजरीला पाईप जोडून मग पाणी जोडायचं. खूपच उशीर होणार आहे. आधीच तर घरून यायला उशीर झाला आपल्याला. लाईटीसाठी आपण 4 दिले, त्याच्यात लाईट ठिकाण आहे. आज लाईट ठिकाणं, त्याच्यामुळं लवकर पाईप जोडून घेऊन लवकर पाणी सोडायचं आपल्याला. तर मोटर चालू केली आपण. हे पाहू शकता, आपलं सोलर पॅनल, सोलर पंप आपण फिट केला आहे. 3चा पंप आलेला आहे मित्रांनो आपला, 3चा पंप. आणि हे बघा, आपल्या बोरचा पाईप, हे 2.5चा पाईप आलेला आहे आपला बोर. तुम्हाला त्या दिवशीचं ऊन दाखवण्यात आलं नाही मला. हे बघू शकता, हे स्टार्टर फुल पाणी आणतं मित्रांनो. आता मग थोडं सावली आहे त्याच्यावर, त्याच्यामुळं आता चालू करायला जमणार नाही आपल्याला, ते चालू होणार नाही. ते ऊन आलं आपल्याला चालू करून बघायचं ना किती पाणी चालतं. ही एवढी मोटर आपल्याला खाली सोडून द्यायची, हे वर फिरले का म्हणे, कारण की गाळामुळं आपण खाली सोडले नाही ना. त्या बोरमध्ये गाळा असेल, त्याच्यामुळे 2-3 दिवस खाली सोडत नाही मोटर आपल्याला. चला आता बाजरीला दार धरून घेऊ. आता एवढं एक पाण्यात घेऊन आपली बाजरी. तर चला, आपली लाईट गेलेली आहे. आता आपल्याला कापूस घ्यायचं काय. लाईट 4 वाजता गेली. आपल्याला सोलर चालू करत होता आपलं, पण काय झालं, त्याचं पाईप पूर्ण आपल्याला पाणी पाईप आणला आणि तेव्हा आपलं पाणी बाजरीला येईल. पाहू शकता बाजरी दिसत नाही असं. पाहू आता दाना भरला बाजरीला आपल्या, दाना भरलेला आहे. मग एवढं पाणी द्यावं लागेल, एवढं पाणी आपली बाजरी येईल. आता लाईट म्हणजे आज लाईट टिकली, तर सकाळून लाईट टिकली नाही. आपण 12 वाजता मोटर चालू केली ती, 4 घंटे लाईट टिकली आहे. तर 4 घंटे चांगलं व्याज झालं आपलं. तर आपण सोलर चालू केलेलं आहे. आता वाजले 5, त्याच्यामुळे थोडं कमी मारतं आहे सोलर पाणी. तुम्हाला दाखवतो कसं सोलर पाणी आणतं आपलं. सध्या 5 वाजले, त्याच्यामुळं काय आता ऊन थोडं कमी झालं, त्याच्यामुळं सोलर पण पाणी आणतं. नाही तर 2.5चा पाईप आहे ना, हो ना, 2.5चा पाईप आहे ना आपलं सोलर. आपली बाजरी आज थोडी झाली भिजायची, 2 पाणी. हे पाईप आहे ना, हा पाईप फुल भरून आणतो आपलं सोलर पाणी. म्हणजे विषयाने ही आपली बाजरी एकदम 1 नंबर बाजरी आहे. काही विषय नाही, फक्त एक पाणी द्यायचं, विषय खलास होऊन जाईल. ते बाजरीचं पाणी नाही द्यायचं काही नाही, परत नंतर पाणी द्यायची गरजच नाही झाला.
हे आपलं एवढं आता सोलरचं पाणी आपल्याला इथं लावून द्यायचं इथं. ही बाजरी आहे का पिवळी पाणी त्याच्यामुळे पिवळी पडलेली बाजरी. ही बाजरी पण नाही, ह्या बाजरीला माझ्या म्हणजे पहिलं पाणी सुद्धा नव्हतं. हे पाण्याचं लेट झालं थोडं, त्याच्यामुळे आता पाणी त्याला आधी देऊन घ्यायचं, बाकीची बाजरी नंतर जायची. हे एवढा 2 पाटे हे पाहू शकता कसं दाणं घाललं.